शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षति ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळ कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविक। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य भगवान श्री पंढरीश परमात्मा आणि सर्व गुरुवर यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाचं आपलं चिंतन सुरू आहे। त्यामध्ये सुरुवातीला जे ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरण केलेलं आहे त्याविषयी आपलं चिंतन सुरू आहे। त्यातील काही शब्दांचं विश्लेषण आपण केलेलं आहे। जय जय असं ज्ञानेश्वर महाराज दोनदा का बोलतात, वो हे स्त्री मुखातील आणि स्त्री वाचक असं संबोधन श्री गुरु कृपा दृष्टीला ज्ञानोबराय का देतात, याचं विश्लेषण करून मागच्या पाठामध्ये आपण शुद्धे या पदाचंही विश्लेषण केलेलं आहे। ही शुद्धी किती प्रकारची आहे, जीवाची अशुद्धी, श्री गुरूंची शुद्धी, आपलं ज्ञान आपली दृष्टी अशुद्ध का आहे आणि श्री गुरूंची दृष्टी शुद्ध का आहे, या संबंधीचं विश्लेषण आपलं शुद्धे पदावर झालं। त्यानंतर आज आपल्याला उदारे या विशेषणाचं चिंतन करायचं आहे। ज्ञानोबरायांनी पुढचं विशेषण, दुसरं विशेषण श्री गुरूंच्या कृपादृष्टीला दिलेलं आहे उदारे। आमच्या श्री गुरूंची कृपादृष्टी कशी आहे, तर ती शुद्ध आहे आणि जशी शुद्ध आहे तशी ती उदार आहे। तर हे उदारे असं हे संबोधन आहे आणि संबोधनात्मक हे विशेषण आहे। उदारे, श्री गुरूंची कृपादृष्टी ही उदार आहे। का उदार आहे, उदार असण्याचं कारण काय, या संबंधी आपल्याला विचार आजच्या पाठामध्ये करायचा आहे। त्या अगोदर उदारे असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरूंना जसं उदार असं म्हणून या ठिकाणी संबोधिलेलं आहे, तसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीही काही जणांना उदार असं म्हणून संबोधलेलं आहे। केवळ श्री गुरूंनाच उदार असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय असं नाही, तर आणखीही काही जणांना उदार असं म्हटलंय। तर ज्ञानेश्वरीमधून माऊली कुणाकुणाला उदार म्हणतात आणि या सर्वांमध्ये पुन्हा आमचे श्री गुरु हे उदार आहेत, हे त्यांची उदारता कशी श्रेष्ठ आहे, याचं सुरुवातीला थोडंसं आपण चिंतन करूया। ज्ञानेश्वरीच्याच अनुषंगाने उदार या शब्दाचं विश्लेषण, माऊली कोणाला उदार म्हणतात, तर त्याची थोडीशी यादी आहे। कोण आहे उदार, माऊली म्हणतात पहिल्या अध्यायातच ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं उदारपण तर उपनिषदांचं सांगितलेलं आहे। माऊली म्हणतात उपनिषद उदार आहेत, उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुगुटे सुगंधे शोभती भली। माऊलींच्या प्रतिभेतील असणारा जो वाङ्मय गणपती आहे, त्या वाङ्मयीन गणपतीचं वर्णन करीत असताना ज्ञानोबराय गणपतीच्या मुकुटावर असणारी
जी कुसुम आहेत, फुलं आहेत, त्या फुलांच्या ठिकाणी उपनिषदांना घेतायत. उपरी दशोपनिषदे, त्या मुकुटावर 10 उपनिषद आहेत, जे उदारे, की जे अत्यंत उदार आहेत. का उदार आहेत? तर त्याचं कारणही पुढच्या शब्दातच दिलंय, ज्ञान मकरंदे. ज्ञानाचा मकरंद अवघ्या जगाला देणारे उपनिषद आहेत. कर्म, उपासना, ज्ञान, ब्रह्मज्ञानाची साधना, साध्य, या सर्वांचं विश्लेषण उपनिषदांनी केलेलं आहे. वेदामध्ये कर्माचा मोठा विस्तार आहे, उपासनेचाही मोठा विस्तार आहे, पण त्या वेदाचाच अंतिम भाग, याला वेदांत म्हटलं जातं. वेदस्य अंतः. अंतः शब्दाचे 2 अर्थ केलेत. एक निर्णय असा अर्थ आहे आणि दुसरा शेवट असा अर्थ आहे. वेदाचा शेवटला भाग म्हणजे वेदांत अर्थात उपनिषद, किंवा वेदांचा सारभूत निर्णय, महानिर्णय म्हणजे उपनिषद आहेत. म्हणून वेदांचा निर्णय सांगणारी आहेत उपनिषद, आणि ज्ञानाचा मकरंद देऊन मोक्ष प्रदान करणारी आहेत. म्हणून उपनिषदांना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा उदार म्हटलेलं आहे. ही माऊलींची उपनिषदांवर असणारी निष्ठा आहे. जी उदारे ज्ञान मकरंदे, ज्ञानाचा मकरंद सुगंध जगाला देणारी उपनिषद आहेत. म्हणून उदारे असं उपनिषदांना ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायामध्ये बोलतात. एक उपनिषद उदार आहेत. आणखी कोण आहे? ज्ञानोबारायांनी दुसरं उदार पण विशेषत्वाने ज्ञानेश्वरीमध्ये विस्ताराने प्रतिपादन केलंय, ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं, देवाचं. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपो झाले या सुभटा, का सर्व सुखाचा वसवटा तोची नुहावा. अर्जुनाचं वर्णन केलंय. तैसा म्हणजे उपमन्यू प्रमाणे. उपमन्यूला एक दुधाची वाटी पाहिजे होती, पण भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाने, उदारतेने त्या उपमन्यूला दुधाचा सागरच प्राप्त करून दिला. त्याप्रमाणे औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण, औदार्याचा आश्रयच असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्माच ज्याला प्राप्त झाले असा अर्जुन आहे. आणि असा जर अर्जुन असेल तर मग सर्व सुखाचा वसवटा तो अर्जुन का होऊ नये. अर्जुनाचं वर्णन करत असताना या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला एक विशेषण दिलंय, औदार्याचा कुरुठा. दुसरं उदार पण भगवंताचं माऊलींनी सांगितलं. आणखी ही देवाचं हे औदार्य सांगत असताना, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, की कैवल्या ऐसे पवित्र जे वैर्याही दिधले. कैवल्यासारखी पवित्र वस्तू पण वैर्यांना सुद्धा भगवान परमात्मा देतो. असुरांना, दुर्जनांना सुद्धा परमात्मा त्यांना कैवल्यच प्राप्त करून देतो. देवदेवुनी उदार भक्ता देतो अमर पदे, देतान म्हणे साना थोर, वैर्यासी तेची दे. म्हणून वैर्याला सुद्धा जो मोक्ष सनकादिकांना दिला, जो मोक्ष यशोदेला दिला, तोच मोक्ष भगवान परमात्मा त्या पुतणेला सुद्धा देतात. तो सनकादिकाचे माने, सायुज्य सौरसु दिधला पुतणे, जे विषाचे स्तन पाने मारो आली. पण पुतणेला सुद्धा उद्धार देणारे परमात्मा आहेत, एवढे उदार आहेत. म्हणून तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. भगवंताच्या ह्या औदार्याचं विशेष वर्णन माऊलींनी केलेलं आहे. भगवंताचे षडगुण सांगत असताना सुद्धा औदार्याचा विचार माऊलींनी केला. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती तेथ, म्हणून तो भगवंतू. भगवंताच्या षडगुणैश्वर्यापैकी औदार्य हे एक गुणैश्वर्य आहे. म्हणून परमात्मा उदार आहेत. आणखी भगवंताचं औदार्य ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलं. बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो देतू, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. बाप उदार देव. काय देव उदार आहे म्हणतात ज्ञानोबाराय. बाप रे बाप, देवाचं उदारपण काय अपरिमित आहे. परिमाण करता येत नाही, एवढा मोज माप करता येत नाही देवाच्या उदारतेचा. असा परमात्मा उदार आहे. असे सहस्त्रवरी, एखादा याचक आला तर त्याच्या हजारो पटीनं त्याला परमात्मा दान देतात आणि आपलं सर्वस्वच शेवटी देऊन टाकतात. एवढा परमात्मा उदार आहे. आपुलेची देसी पद दासा, असं परमात्म्याचं उदारपण आहे.
तुझा ऐसा कोण उदाराची राशी आणि आपुलेची देशी पददासा, सर्वस्व आपुले, आपलं पददासाला देऊन टाकतो परमात्मा, एवढा उदार आहे. देवाचं हे उदारपण माऊलींनी विस्ताराने सांगितलं. देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे, तुकोबाराय म्हणतात. देवाच्या औदार्याबरोबर माऊलींनी देवाच्या गदेला सुद्धा उदार म्हटलंय. हे माऊलींचं एक आणखी वैशिष्ट्य आहे. माऊली म्हणतात देव तर उदार आहेच, पण देवाची एक गदा आहे, हातामध्ये जे शस्त्र आहे गदा रूप, ती गदा सुद्धा माऊली म्हणतात उदार आहे. आता कवनी ते उदार गदा, जे आसुरा देत कैवल्य पदा, आसुरांना ती गदा मारते, पण मारून कैवल्य पद प्राप्त करून देते. म्हणून माऊलींनी त्या भगवंताच्या गदेला सुद्धा उदार असं म्हटलेलं आहे. देव उदार, देवाची गदा उदार आहे, आणि उपनिषद उदार आहेत. हे 3 उदार आहेत. आणखी कोण उदार आहे? ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये चिंतन करताना बोलतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. आता परीपासून पुढचं सोडून द्या. परी वेचन लागे शरीर तिये गावी, तर शरीर वेच करावं लागतं खरं आहे, पण काशी हे इतकं उदार क्षेत्र आहे की जिथं फक्त मृत्यूला प्राप्त झाला प्राणी तर तिथं त्याला मोक्ष प्राप्त होतो. हे औदार्य काशी क्षेत्राचंच आहे. वाराणसी प्राणी मरे अंती कोणी, तया चक्र पाणी नामे तारी. नामदेवरायांनी म्हटलेलं आहे, वाराणसी मध्ये मेला की त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो. परमात्मा शंकर त्याच्या कानामध्ये राम नामाचा उपदेश करतात आणि त्याला मुक्त करतात. म्हणून माऊलींनी काशीला सुद्धा उदार म्हटलंय. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, ही 4थी उदार आहे काशी. आणखी कोण उदार आहे? माऊली म्हणतात, क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके. जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला सुद्धा ज्ञानोबारायांनी उदार असं म्हटलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये विस्ताराने क्षेत्र सांगितलं. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे किती विस्तारलेलं आहे वगैरे याचा विस्ताराने त्या ठिकाणी माऊलींनी विचार केला. आणि शेवटी म्हणतात की आता हे क्षेत्र जसं विस्ताराने सांगितलंय तसं आता उदार असणार ज्ञान सुद्धा ऐक. आणि त्या ठिकाणी ज्ञान सांगितली, ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत की जे ज्ञान आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं ते किती उदार आहे. मोक्ष प्रापक आहे ते ज्ञान, मोक्षाचं साधन आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाला सुद्धा उदार म्हटलंय. ही माऊलींची प्रतिभा आहे. उदार ज्ञान ऐके. 6वं कोण उदार आहे? माऊली म्हणतात, किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा अमानित्वम अदंभित्वम. या श्लोकावर विस्तार करत असताना ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्येच म्हणतात की तो जो ज्ञानी महात्मा आहे तो कसा आहे? स्वधर्म करण्याच्या दृष्टीने थोर आहे, मोठा आहे. अवसरी उदारू, त्या वेळेला प्रसंगानुसार जर त्याला काही दान करण्याचा प्रसंग आला तर उदार होतो. तो सुद्धा दान देतो, उदार होतो. ज्ञानाचं दान, अन्नदान, काय त्याला जे त्याच्याकडून जे देणं होईल ते दान तो करत असतो, तो सुद्धा देतो, उदार असतो. आत्मचर्चे चतुरू, आत्मचर्चा करायला निघाला की अत्यंत चतुर आहे. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे. परी येरवी वेडा, परी वेडवे माझे दडे महिमे भेने. येरवी व्यवहारामध्ये सगळे लोक त्याला वेडा म्हणतात. तो का वेडा, अविचार करी बडबड फार, असं लोक त्याला म्हणतात. पण आत्मचर्चा करायला निघालं की मग काय, वाचस्पती सारखी चर्चा करायला लागतो, वेदांताचा प्रबंध सांगतो, आत्मज्ञान लोकांना सांगायला लागतो. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, असं तुकाराम महाराज बोलतात. पण व्यवहारात तुकाराम महाराजांना तुका वेडा अविचार असं लोक म्हणायचे. तसा हा जो ज्ञानी महात्मा आहे त्याला परमार्थामध्ये आत्मचर्चा करण्यामध्ये तो विद्वान आहे. पण व्यवहारामध्ये मात्र लोक त्याला वेडा वेडा, काय वेडसर आहे असं लोक बोलतात. त्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, अवसरी उदारू, प्रसंगानुसार तो उदार सुद्धा होतो. म्हणून तो ज्ञानी महात्मा सुद्धा उदार असतो. ज्ञानाचं दान देणारा तो ज्ञानी महात्माच आहे, म्हणून तो उदार आहे. हे 6वं उदार पण सांगितलं. त्यानंतर 7वं उदार कोण आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 7वी यादी सांगितली उदारतेचे. एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू
औदार्ये आगळा वेदू मूर्त जाण. माऊलींनी गीतेला उदार म्हटलेलं आहे. गीता ही अत्यंत उदार आहे. एवं सकळ सांख्य सिंधू. सांख्य म्हणजे ज्ञान किंवा प्रकृती पुरुष विवेक याचा विचार करणारा समुद्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीता हा प्रबंध औदार्याच्या दृष्टीने आगळा वेदू मूर्तू जाण. मूर्तिमंत झालेला एक दुसरा हा आगळा आणि वेगळा विशेष वेदच आहे. म्हणून वेदापेक्षा उदार कोण असेल तर गीता आहे. कारण वेद संपन्न आहे पण उदार नाही. संपन्न होय ठाई वेद पण कानी लागला तेही वर्णाच्या ज्ञानोबा राय म्हणतात. म्हणून वेद तेवढा उदार नाही. उदार कोण आहे? गीता. तोच वेद गीतेच्या पोटामध्ये प्रविष्ट झाला. रिघाला गीतेच्या पोटी आता गोमटी कीर्ती पातला. माऊली म्हणतात या निंदेला घाबरला वेद कृपणतेच्या आणि तो गीतेमध्ये प्रविष्ट झाला. वेदच गीतेच्या रूपानं मूर्तिमंत झाला, प्रकट झाला. भलतेने सेव्य होवावया. माऊली म्हणतात वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण गीता. वेदाची सुसेव्यता म्हणजेच ही गीता आहे. गीता सर्वांसाठी आहे. स्त्रियो वैश्या सदा शूद्र असते ते यांते पराम गतीम. सर्वांसाठी भगवद्गीता प्रकट झालेली आहे. म्हणून वेदापेक्षा उदारतेच्या बाबतीमध्ये गीता हा ग्रंथ अत्यंत उदार आहे. म्हणून ज्ञानोबा यांनी गीतेला उदार असं म्हटलेलं आहे. हे 7 उदार आहेत. उपनिषद उदार आहेत. भगवान परमात्मा उदार आहे. भगवंताची गदा उदार आहे. अर्थात त्याचं सगळे शस्त्र उदार आहेत. भगवंताच्या संबंधानं सगळं उदार आहे. मोक्ष देवनी उदार काशी आहे. ज्ञान उदार आहे. तो ज्ञानी महात्मा उदार आहे. आणि श्रीमद भगवद्गीता उदार आहे. या सर्वांमध्ये 8वा प्रकार उदारतेचा ज्ञानोबा सांगतायत श्री गुरु आमचे उदार आहेत. हे 7 जण उदार आहेत खरंय. हे 7ची यादी आहे. हे सगळे उदार आहेत असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हे सगळं खरंय. पण या सर्वांमध्ये खरे उदार जर कोण असतील आणि सर्वश्रेष्ठ उदार सर्वात जास्त उदार कोण असतील? आमचे गुरु आहेत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. आमचे श्री गुरु उदार आहेत. आमच्या श्री गुरूंची कृपा दृष्टी अत्यंत उदार आहे. या सर्वांमध्ये उदार आहे. कारण या सर्वांनी जे दिलं ते एकटे गुरुच देतात. उपनिषदांनी जे दिलं ते ज्ञान, तो ज्ञानाचा मकरंद श्री गुरु देतात. भगवान परमात्मा आपल्या स्वतंत्र औदार्याच्या द्वारा असुरांना सुद्धा जो मोक्ष देतो तोच मोक्ष आमचे श्री गुरु असुरांना सुद्धा मोक्ष देतात. पण देवासारखा मारून देत नाहीत. कृपेने देतात, प्रेमाने देतात, स्नेहाने देतात. देवापेक्षा उदार. उपनिषद ज्ञानाचा मकरंद ग्रंथातून देतात. पण श्री गुरु हा ज्ञानाचा मकरंद अनुभूतीतून देतात. उपनिषदांपेक्षा श्री गुरु उदार. देवाची गदा उदार आहे. असुरा देत कैवल्य पदा खरंय पण मारून. आमच्या श्री गुरूंची केवळ कृपा दृष्टीरूपी गदा साधकाच्या अंतःकरणातील आसुरी वृत्तीचा फक्त नाश करते किंवा असुरांच्या असुर वृत्तीचा नाश करते आणि त्यांनाही सज्जन बनवून मोक्ष देते. देवाच्या गदेपेक्षा संतांची कृपा दृष्टी ही उदार आहे. काशी उदार आहे. परिवेचने लागे शरीर ते गावे. ज्ञानोबाराय म्हणतात तैसे शुचित्व नो हे सज्जनाचे. तसे आमच्या श्री गुरूंचं सज्जनांचं शुचित्व नसतं. संत काय करतात? न मरता लाहिजे रोकडाची मोक्ष. न मरता रोकडा प्रत्यक्ष याची दुही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असा मोक्ष श्री गुरु प्राप्त करून देतात. जीवन मुक्तीच्या आनंदासह देतात. जिवंतपणे देतात. मारून मोक्ष नाही. काशीपेक्षा उदार तर आमचे श्री गुरु आहेत. ज्ञान उदार आहे परंतु ते ज्ञान मल विक्षेप रहित अशा त्या
शुद्ध अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालं तरच ते मोक्ष देतं. तैसे मोक्ष देल ज्ञान येथ किर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध झालं तर त्या शुद्ध मनामध्ये ज्ञान मोक्ष देतं. आमचे श्रीगुरु तसं नाही पाहत. त्याचं मन अशुद्ध जरी असलं तर त्या मनाला अगोदर शुद्ध सुद्धा श्रीगुरुच करतात. हे विश्लेषण पुढे येणार आहे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. साधकाच्या अंतःकरणातलं विषयाचं विष सुद्धा श्रीगुरुच घालवतात. त्याला अंतःकरणाला शुद्ध करतात आणि शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्ध ज्ञान श्रीगुरुच देतात. सगळं श्रीगुरु करतात. म्हणून श्रीगुरु ज्ञानापेक्षा उदार आहेत. आणखी कोण उदार आहे? एखादा ज्ञानी किंबहुना सुधर्मी थोरू अवसरी उदारू असं जे म्हटलंय, तो ज्ञानी महात्मा सुद्धा उदार आहे. पण तो ज्ञानी महात्मा जो आहे आपापल्या प्रारब्धानुसार जीवन जगणार आहे. यथारब्धम प्रवर्तताम मम अकर्तो अलेपस्य यथारब्धम प्रवर्तताम, असं तो जीवन जगतो. त्याच्या समोर कोणी आलं तर तो ज्ञान सांगन. आत्मचर्चे चतुर ये रवी वेडा, आत्मचर्चा केली तर तो ज्ञान सांगेल, नाहीतर तो ज्ञान सांगणार नाही, वेड्यासारखा राहील जगामध्ये. तसे आमचे श्रीगुरु नाहीत. आमचे श्रीगुरु काय करतात? सगळ्यांना जेणेकरून मोक्ष प्राप्त होईल याकरिता आत्मचर्चा करीतच राहतात, आत्मज्ञान देतच राहतात. कोणी विचारलं तरी सांगतात, नाही विचारलं तरी सांगतात. हे त्यांचं औदार्य आहे. जसं लहान मुलाला भूक लागली तरच आई देते असं नाही, त्याला दूध पाजते असं नाही. तर लहान मुलाला आता भूक लागलेली आहे हे जाणून त्यानं मागितलं नाही, खेळण्यामध्ये रंगलेलं असतं ते लेकरू, तरी सुद्धा ते आई त्याला उचलून आणते. आता जेवणाची वेळ झाली, जेवण कर म्हणते. म्हणजे लेकरांना मागावं हीच अपेक्षा नसते आईला, मागितलं नाही तरी ती देते. हे आईचं औदार्य असतं. तसं आमचे श्रीगुरु माता आहेत, कृपादृष्टीरूपी ही माता आहे. म्हणून त्या कृपादृष्टीरूपी मातेला जीवांनी साधकांनी मोक्ष मागितलाच पाहिजे असं नाही, न मागितला तरी हे ज्ञान सांगतच राहते. म्हणून ज्ञानी पुरुषापेक्षा सुद्धा आमचे श्रीगुरु उदार आहेत. आणि शेवटी औदार्य सांगितलं होतं गीतेचं. भगवद्गीता उदार आहे, वेदापेक्षा उदार गीता आहे. पण त्या गीतेचं ज्ञान गुरूंच्या मुखातून आलं तर ती गीता मोक्ष देईल ना. म्हणून ती गीता ग्रंथातच राहिली, गीतेतलं ज्ञान ग्रंथात राहिलं तर काय उपयोग आहे? ग्रंथातलं ज्ञान श्रीगुरूंच्या मुखातून मग आपल्या कानातून हृदयात गेलं पाहिजे, तर ते ज्ञान मोक्ष देईल, तर ती गीता मोक्ष देईल. म्हणून गीतेपेक्षा सुद्धा औदार्य आमच्या गुरूंचं आहे. म्हणून जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. म्हणून या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्ध उदार कोण असतील तर आमचे श्रीगुरु आहेत. या सर्वांमध्ये उदार आमचे गुरु आहेत. आता या श्रीगुरूंचं औदार्य कसं आहे? माऊलींनी वेगवेगळ्या पद्धतीने माऊली श्रीगुरूंचं हे औदार्य सांगितलेलं आहे. श्रीगुरूंची उदारता अशी आहे की जर गुरूंनी औदार्यपूर्वक ही कृपादृष्टी आपल्या साधकावर टाकली तर काय होतं? त्याला साहित्याची सुद्धा प्राप्ती होते. काय काय मिळतं बघा. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माऊलींनी या गुरुकृपादृष्टीचं औदार्य सांगितलेलं आहे. ही गुरुकृपादृष्टी उदार कशी आहे? 12व्या अध्यायात उदारे एवढंच पद आहे. 10व्या अध्यायात त्याचं विश्लेषण आहे. सुरुवातीला माऊली म्हणतात, जे दैविकी उदार वाचा उद्देशु दे नाभिकाराचा, तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे. दैविकी उदार वाचा, आमच्या श्री गुरुदेवांची उदार असलेली वाचा, जे उद्देशु दे नाभिकाराचा, भिवू नको अशा प्रकारे जेव्हा ती बोलते, तै नवरस सुधाब्धीचा, नऊ रस आहेत. शृंगार, हास्य, करुणा, वीर, रौस, रौद्र, भयानकाहा, शांताद्भुत करुणाश्च, काव्ये नवरसास्मृताहा. 9 रस आहेत साहित्यामध्ये, काव्यामध्ये. ह्या 9 रस रूपी अमृताच्या या सागराचा ठाव स्थान प्राप्ती त्या साधकाला होते. म्हणजे साहित्य, अलंकार, रस हे सगळं त्या साधकाला श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त होतं. म्हणजे साहित्याची सुद्धा प्राप्ती श्रीगुरूंच्या औदार्याने होते, कृपादृष्टीच्या उदारतेने होते. एक प्रकारचं औदार्य. दुसरं औदार्य काय? तुमचा अनुग्रहो गणेशू, जय दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. तुमचा अनुग्रह रूपी गणेश जेव्हा साधकावर पडतो, साधकावर जेव्हा तुम्ही अनुग्रह करता,
तै सारस्वती प्रवेशो बाळकाही आथे. एखादा बालक आहे, लहान आहे, म्हणजे अज्ञानी आहे, त्याला काही येत नाही, पण तुमची कृपा जर झाली, तुमचा अनुग्रह जर झाला त्याच्यावर, तर त्या अज्ञानी अशा बालकाच्या ठिकाणी सुद्धा विद्या प्रवेश करते. सारस्वती म्हणजे विद्या, ब्रह्मविद्या त्याच्याही अंतःकरणामध्ये प्रकट होते. सर्व शास्त्र विद्या त्याच्याही अंतःकरणामध्ये प्रकट होते. बाळकाच्याही अंतःकरणामध्ये हे शास्त्रविद्या प्रकट करण्याचं सामर्थ्य आणि उदारपण श्री गुरूंच्या कृपादृष्टीचं आहे. दुसरं औदार्य. आणखी तिसरं औदार्य काय गुरूंचं? जे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. माऊली म्हणतात, आपल्या स्नेहाची वागेश्वरी जर एखाद्या मुक्या पुरुषाचाही अंगीकार करेल, एखाद्या मुक्यावर जर तुम्ही अंगीकार केला, अनुग्रह केला, तर वाचस्पती बरोबर तो प्रतिज्ञापूर्वक त्या ठिकाणी पैज लावतो आणि प्रबंध असा निर्माण करतो एखादा, की तो वाचस्पतीला सुद्धा मागे टाकेल, देवांच्या गुरुला. एवढा तो मोठा होतो. एवढं सामर्थ्य, कृपेचं सामर्थ्य श्री गुरूंच्या कृपादृष्टीचं आहे. हे औदार्य श्री गुरूंचं आहे की त्या साधकाला वाचस्पतीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आणि वाचस्पतीपेक्षा मोठा प्रबंध निर्माण करून घेण्याचं त्या कृपादृष्टीचं सामर्थ्य आणि औदार्य आहे. चौथं औदार्य श्री गुरूंचं सांगतायत माऊली. हे असो दिठे जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशे. श्री गुरूंनी जर आपली दृष्टी त्या साधकावर टाकली, कृपेची दृष्टी, ज्ञानाची दृष्टी टाकली, किंवा आपले करकमल त्याच्या मस्तकावर जर ठेवले, तर जीवची परी, तो जीवच असतो, पण त्याची तुलना महेशाबरोबर होते, म्हणजे तो भगवान शंकराच्या तुलनेचा होतो. तो जीवच पण शिवरूप होऊन जातो, तो ब्रह्मरूप होऊन जातो. एवढे उदार आमचे श्री गुरु आहेत. जीवाला ब्रह्म करणारे अशी त्यांची कृपादृष्टी उदार आहे. पाचवं औदार्य सांगितलंय की आमच्या गुरुकृपादृष्टीची या औदार्याची कोमलता किती आहे. काही लोक उदार असतात, देतात, ते काहीतरी दान देतात, पण देताना मग त्याला नाही ते शब्द बोलून देतात. घे, तुला तरी दुसरं कोण देतं माझ्याशिवाय, घे आता, घे, जा, घेऊन जा, असं त्याला अपशब्दामध्ये बोलतात. थोडं कठोर त्याचं मन करतात. अशी आमच्या गुरूंची कृपादृष्टीची कोमलता कशी, अशी नाहीये म्हणा, कशी आहे बघा. एकतर तो जो महात्मा आहे तो म्हणजे श्री गुरु हे एकतर एखाद्याकडे असं उठून एकदम असं टवकारून एखाद्याकडे पाहतच नाहीत. पहिली गोष्ट तर पाहतच नाहीत मोठ्याने कोणाकडं. खूप गोड चिंतन केलंय माऊलींनी. ऐसाही कोणे एके वेळे, आतुली कृपेचे निबळे, उघडून या डोळे दृष्टी घाले. एखाद्या वेळेला तो वर डोळे करून एखाद्याकडे अशी दृष्टी टाकतो. कृपेच्या बळानं डोळे उघडून एखाद्यावर जर त्यानं दृष्टी घातली, तर होतं काय बघा. तरी चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा, पर एक सरे चकोरा निघती दोंदे. ज्याप्रमाणे चंद्राच्या त्या बिंबातून चंद्रामृताच्या धारा निघतात, पण त्या काही दिसत नाहीत, पण त्या चकोराला मात्र दोंद निघतं. चकोर मात्र पुष्ट होतो चंद्रामृताचं पान करून. तैसे प्राणियासी होये, जरी तो वास पाहे, तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे. तसं त्याचं अवलोकन असतं. त्या जीवाला, त्या समोरच्या प्राण्याला माहिती सुद्धा होत नाही यानं माझ्याकडे पाहिलेलं आहे. तर या अवलोकनाची सोय कुर्मीही नेणे. ती कुर्मी जी असते, कासवी, तिच्या दृष्टीचं वैशिष्ट्य सांगताना शास्त्रात सांगितलं की ते फक्त कृपेच्या नजरेने पाहते पिलांकडं आणि पिलांचं पोट भरतं. पण त्या श्रीगुरूंच्या आमच्या अवलोकनाची, पाहण्याची, दृष्टीची सोय कसं पाहिलं श्रीगुरूंनी? त्या दृष्टीची सोय, पद्धती, मार्ग त्या कुर्मीला सुद्धा कळू नये, कासवीला सुद्धा माहिती होत नाही. म्हणजे तिच्यापेक्षा कोमल आणि नाजूक अशा प्रकारची आमच्या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीचे ही सोय असते, मार्ग असतो. अशा पद्धतीने श्रीगुरु पाहतात. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी. अशा प्रकारची त्या आमच्या श्रीगुरूंची, त्या ज्ञानी महात्म्याची दृष्टी सर्व प्राणी मात्रावर पडत असते. इतकी कोमल आणि नाजूक असते. ती काम तर करून जाते, कृपा करून जाते,
त्याचं अज्ञान घालवते, त्याला मोक्ष देऊन जाते, पण त्याला कळतही नाही की श्री गुरूंनी कधी पाहिलं माझ्याकडं, कसं पाहिलं. इतकी नाजूक आणि कोमल श्री गुरूंची कृपादृष्टी असते. हे श्री गुरूंच्या कृपादृष्टीची उदारता आहे. आणखी काय, अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात आमच्या श्री गुरूंची कृपादृष्टी कशी आहे बघा. कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोर साना, द्रष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. एखाद्याकडे दृष्टी ही पडत असताना आमचे श्री गुरु हा थोर आहे का हा लहान आहे पाहत नाहीत. कैवल्य कनकाचं दान त्याला देऊन टाकतात. एवढे आमचे श्री गुरु उदार आहेत. अर्थात हा अधिकारानं मोठा आहे का अधिकाराने लहान आहे, न कडसे याचा विचारही श्री गुरु करत नाहीत. सर्वांना कैवल्याचं दान देऊन टाकतात. असे आमचे श्री गुरु उदार आहेत. आणखी एवढं मोठं त्यांचं औदार्य आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या त्या औदार्याचा अभिमान त्यांना होत नाही. असं त्यांचं औदार्य पुन्हा आहे. पुढे दृष्टीचेनी अलगे, खोची की निवटी मागे, एवढी या जैता नेगे आपण पेजो. पुढे दृष्टी टाकली त्याबरोबर काय होतं की निवटी मागे, अज्ञान निवृत्त होतं, बद्ध असणारा जीव मुक्त होऊन जातो. एवढं मोठं कार्य तर होऊन जातं, पण एवढी या जैता, एवढ्या मोठ्या विजय प्राप्त करून सुद्धा न घे आपण पेजो, हा विजय मी करून दिला असं स्वतःला ते श्री गुरु कृपादृष्टी मानत नाही. एवढी या जैता, एवढ्या मोठ्या विजयाला सुद्धा नेघे आपण पेजो, हा विजय मी प्राप्त करून दिला असा अहंकार मात्र त्यांना होत नाही, असा अभिमान त्यांना होत नाही. असं त्यांचं औदार्य आहे. काही उदार असतात पण त्या औदार्याचा अहंकार त्यांना होतो. बघा आम्ही किती दिलं, हे दिलं, त्याने काय दिलं होतं, मला काहीच नाही दिलं, पण तरी सुद्धा मी एवढा उपकार त्याच्यावर केला, असं अहंकाराची भाषा येते त्या उदारतेमध्ये. श्री गुरु त्याला एवढा मोठा मोक्ष देऊन जातात, पण तरी सुद्धा श्री गुरूंना आमच्या या उदारतेचा अहंकार काडी मात्र सुद्धा होत नाही. अशी अभिमान रहित उदारता आमच्या श्री गुरूंची आहे. हे 7वा प्रकार सांगितला. आणि शेवटचा 8वा प्रकार आपल्याला सांगता येईल की श्री गुरूंची उदारता, कृपादृष्टीची ही उदारता कशी आहे. ज्ञानोबा इथंच 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या ओळीमध्ये सांगतायत, विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी ये गुरु कृपादृष्टी निर्विष होय. तुमच्या कृपादृष्टीची ही उदारता आहे की विषयरूपी सर्पाने साधकाच्या अंतःकरणाला मिठी घातल्याच्या नंतर त्याचा जो ताठी आहे, त्याची जी मूर्छा आहे ते काही उतरत नाही. पण श्री गुरूंनी जर कृपादृष्टी टाकली त्या साधकावर, तर कृपादृष्टीची उदारता अशी आहे की त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारं जे विषयाचं विष आहे ते संपूर्ण निर्विष होऊन जातं, ते विष संपून जातं. त्या विषयाला मात्र तो साधक आसक्त होत नाही. त्या विषयाविषयी वैराग्य अंतःकरणात निर्माण होतं. म्हणजे विषयाचं वैराग्य सुद्धा निर्माण करून देणार आणि विषयाचं विष घालवून टाकणारी अशी उदारता आमच्या श्री गुरूंच्या कृपा दृष्टीची आहे. हे 8वी उदारता पाहता येईल. अशा प्रकारे आपल्याला श्री गुरूंच्या उदारतेचं वैशिष्ट्य 8 पद्धतीने पाहता आलं. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये 8 जण उदार सांगितलेत. आजचा चिंतनाचा विषय. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी 8 जणांना उदार म्हटलंय. त्याच्यामध्ये 8वे श्री गुरु आहेत आणि सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ उदारता आमच्या श्री गुरूंची आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, श्री गुरूंची उदारता 8 पद्धतीने सांगितले, 8 प्रकारांनी सांगितले. अशा पद्धतीची आमच्या श्री गुरूंची उदारता आहे. याचे 8 प्रकार सांगितले. आणखी एक मुद्दा या उदारतेच्या संबंधाने सांगायचा आणि थांबायचा. श्री गुरूंच्या ठिकाणी हे औदार्य नावाचा गुण आहे. औदार्य हा गुण आहे, कोणाच्याही अंतःकरणामध्ये असो, पण या औदार्याच्या परिपूर्तीला संपन्नत्व आणि स्वतंत्रत्व या गुणांची आवश्यकता असते. म्हणजे औदार्य गुणाची परिपूर्ती संपन्नत्व आणि स्वतंत्रत्व या गुणांनी पूर्वकच होत असते. आणि तरच त्या उदारतेला महत्व आहे, श्रेष्ठत्व आहे. एखादा उदार आहे पण त्या उदारतेच्या पाठीमागे त्याला 2 गुण अजून असले पाहिजे. एक संपन्नता, म्हणजे श्रीमंत पाहिजे, त्याच्याकडे असलं पाहिजे द्यायला, संपन्न असावा, जे द्यायचंय ते असलं पाहिजे. धन द्यायचंय, धन संपन्न असावा. ज्ञान द्यायचंय तर ज्ञान संपन्न असावा आणि स्वतंत्र असावा ते देण्यामध्ये.
तर त्याच्या उदारतेला महत्व आहे. आता एखादा श्रीमंत आहे, स्वतंत्र पण आहे, पण उदार नाही. काय करता? एखादा संपन्न असतो पण उदार नसतो. उदाहरणार्थ एखादा कंजूस व्यक्ती आहे, संपन्न आहे, श्रीमंत आहे, पण कधी दान करत नाही, कधी कोणाला काही द्यावं वाटत नाही. का? उदार नाही. वेदाचं उदाहरण घ्या ना. श्रीमंत आहे वेद संपन्न होय ठाई, परिकृपण व्हायचा आणू नाही. वेद संपन्न आहे, पण माऊली म्हणतात तो कृपण आहे, म्हणजे उदार नाही. जे काने लागला तेही वर्णाच्याची. म्हणून काही जण उदार आहेत पण संपन्न नाही. द्यावं वाटतं लोकांना, ज्ञान द्यावं वाटतं, पण आपल्याकडेच नाही, देतील कुठून? संपन्न नाही. धन द्यावं वाटतं गरिबांना, खूप दान धर्म करावा वाटतो, पण जवळच नाही, कुठून देतील? धन संपन्नता नाही. म्हणून उदार आहे तर संपन्न नाहीत. गरीब किंवा एखादा अज्ञानी त्याला वाटतं लोकांना ज्ञान सांगावं, पण त्याच्याकडेच ज्ञान नसतं. म्हणजे थोडक्यात आताचे कीर्तनकार, लोकांना फार ज्ञान संपन्न करायचंय, धर्माचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, हे सगळं सांगायचंय जगाला, पण स्वतःकडेच नाही. विहिरीतच नाही, आडातच नाही, तर पावऱ्यात कुठून येईल? असं अज्ञानी लोक आहेत. उदार आहेत द्यायला भरपूर, पण संपन्न नाही. एखादा गरीब आहे, उदार असतो, तो मोकळ्या मनाचा आहे, द्यावं वाटतं त्याला, पण संपन्न नाही. काही संपन्न असून उदार पण आहेत, पण स्वतंत्र नाहीत. संपन्न श्रीमंत आहे, द्यावं वाटतं, उदार पण आहे, पण स्वतंत्र नाही देताना. एखादा परतंत्र असणारा पती बायकोला विचारल्याशिवाय देऊ शकत नाही. श्रीमंत आहे, पण घरातले सगळे जे व्यवहार आहे तो बायकोच्या अधीन असल्यामुळे तिला विचारल्याशिवाय देऊ शकत नाही. किंवा एखादी पत्नी आहे, माऊलीच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलंय की तीर्थयात्रा करत असताना ही संत मंडळी एकदा एक चाकणचे कोणी महिपतीराव कोणीतरी होते, तर त्यांची कन्या सीता म्हणून होती, ती रामदेव नावाच्या राजाला दिलेली, कराडच्या रामदेव राजाला. आणि तिथून त्या प्रांतातून येत असताना ती मोठी भाविक होती. तिला कळालं की ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी आलेली आहे. मग तिला वाटायचं आता राजाची पत्नी म्हणजे ती श्रीमंत तर आहेच आहे, बरं देण्यासाठी उदार पण आहे. तिला पंगत घालावी वाटते, साधू सज्जनांना जेवण घालावं वाटलं, पण पती अत्यंत नास्तिक होता. तो रामदेव नावाचा राजा होता, तो अत्यंत दुर्जन होता, त्याला संत सज्जन आलेले आवडत नव्हता. मग तिला वाटायचं की माऊलींना बोलवावं, जेवू घालावं, पंगत घालावी असं, पण ते काय बोलवू शकतही नव्हते, कारण पती दुर्जन आहे. म्हणजे बघा, श्रीमंत आहे, संपन्न आहे, उदार पण आहे, पण स्वतंत्र नाही, त्यामुळे ती काही करू शकत नव्हती. चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की तिनं काय केलं, आपला स्वतःचा जो मुलगा होता छोटासा, गोपाळ त्याचं नाव होतं, त्या गोपाळ नावाच्या आपल्या मुलाला तिनं हिरकणी नावाचं झाल असं विष पाजलं स्वतःच्या मुलाला, आणि तिनं त्याला मारून टाकला. तो मेला मुलगा. तो एकुलता एक मुलगा होता, नवसा सायासानं झालेला. मग त्याचे जे वडील होते, त्याचे पती जे राजा होता, तो रडायला लागला, माझा एकुलता एक मुलगा गेला, रडायला लागला. त्या पत्नीनं सांगितलं, आता मुलगा तर असाही तसाही गेलाय, मग आपण एक काम करूया, आपल्या राज्यातून गावातून दिंडी जात आहेत ज्ञानेश्वर महाराजांची, असं मी ऐकलंय की ते प्रेतालाही जिवंत करतात, त्यांची कीर्ती मी अशी ऐकलेली आहे, न जाणू आपल्या मुलालाही ते जिवंत करतील, त्यांना आपण घरी तरी बोलवूया, त्यांना जेवण घालूया, त्यांना आपलं दुःख सांगूया, कदाचित आपल्या मुलाला ते जिवंत करतील. आता त्या राजाला हतबल झालेला होता, पर्याय नव्हता, दुर्जन वाईट होता, पण एकुलता एक मुलगा गेलेला, त्याला काहीतरी करून जिवंत करायचं आहे. त्याला थोडासा आशेचा किरण दिसल्यामुळं त्यानं परवानगी दिली आणि सांगितलं, म्हणे जा घेऊन ये, त्यांना संतांना घेऊन ये. हे सगळे नामदेवराय, ज्ञानोबाराय, ही सगळी संत मंडळी त्या ठिकाणी त्या घरी आली दरबारामध्ये, त्यांना भोजन वगैरे चालू होतं. पण त्या माऊलीच्या ते जे हे होते, त्या मुलाची आई होती, ती मात्र अश्रुपूर्ण नेत्र, ते वडील राजा, त्याच्याही डोळ्यातून पाणी यायचं सारखं. माऊलींनी विचारलं, म्हणे तुम्ही दुःखी दिसताय, कारण काय? तेव्हा तिनं सगळी हकीकत सांगितली. माऊलींना जवळ जाऊन सांगितलं, माऊली
तुम्हाला घरी आणण्यासाठी, माझ्या पती तर येऊ देत नव्हता, पण तुम्हाला घरी आणण्यासाठी माझ्या एकुलत्या एक मुलाला मी मारून टाकले विष पाजून. आणि मला माहिती आहे की तुम्ही अनेक प्रेतांना आतापर्यंत जिवंत केलेलं आहे. सच्चिदानंद बाबांना तुम्हीच उठवलेलं आहे. माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करू शकता हा मला विश्वास आहे, म्हणून हे कार्य मी केलं. आणि मग ज्ञानोबाराय म्हटले, जा त्या मुलाला घेऊन या. आणि माऊलींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला जिवंत केलं, असं वर्णन आहे. म्हणजे साधू संतांना जीव घालण्यासाठी त्या माऊलीनं एवढं सगळं केलं. किती उदार असेल. श्रीमंत होती, उदारही फार मोठी होते, परंतु स्वतंत्र नव्हती, म्हणून तिला ह्या सगळा असा प्रसंग करावा लागला, निर्माण करावा लागला. असे काही लोक संपन्न असतात, उदार असतात, परंतु स्वतंत्र नसतात. आमचे श्री गुरु मात्र तसे नाहीत. म्हणजे कसे आहेत? ज्ञान संपन्न आहेत, स्वतंत्र आहेत आणि उदार आहेत. तिन्ही गुण आमच्या गुरूंच्या ठिकाणी. उदारतेच्या पाठीमागं ते स्वतंत्र आहेत आणि स्वतंत्रतेच्या पाठीमागं ते ज्ञान संपन्न आहेत. ज्ञानाने संपन्न आहेत, ज्ञान देण्यामध्ये स्वतंत्र आहेत आणि ते ज्ञान देण्याची इच्छा, ज्ञान देण्याची कृपाळुता अंतःकरणामध्ये आहे, म्हणजे उदारपण आहेत. माऊलींनी वर्णन केलंय संजयाच्या मुखातून, तेथ की जे माझे श्रोत्र, पाटाचे झाले जे पात्र, काय वानू स्वतंत्र सामर्थ्य श्रीगुरूंचे. श्रीगुरूंचं हे सामर्थ्य कसं असतं? स्वतंत्र अशा प्रकारचं असतं. ज्ञानाचं सामर्थ्य आहे ते स्वतंत्र आहे आणि गुरु उदार आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. म्हणजे ज्ञानाने संपन्न आहेत, ते स्वतंत्र आहे त्यांचं सामर्थ्य हे, आणि ते उदार सुद्धा आहेत. असे आमचं श्रीगुरूंचं औदार्य आहे. म्हणून आमचे श्रीगुरु उदार आहेत असं ज्ञानोबाराय या ठिकाणी बोलतात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, किंवा उदारतेच्या बाबतीमध्ये आमचे श्रीगुरु सर्वात प्रसिद्ध अशा प्रकारचे आहेत, असाही याचा अर्थ होतो. असं ज्ञानेश्वरीतून आपण आठ जणांचं औदार्य पाहिलं, त्यात श्रीगुरु श्रेष्ठ आहेत. आणि श्रीगुरूंचं औदार्य पुन्हा 8 पद्धतीने पाहिलं. असे श्रीगुरु आहेत. आणि श्रीगुरूंचं औदार्य हे ज्ञानसंपन्न आणि स्वतंत्रतापूर्वक अशा प्रकारचं आहे. असे श्रीगुरु असल्यामुळे ते अत्यंत उदार आहेत. म्हणून आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर आपण इकडे तिकडे न जाता श्रीगुरूंचीच उपासना करावे, हे ज्ञानोबारायांना सूचित करायचं. याचा भाव हा आहे की सर्वात उदार जर श्रीगुरूच असतील तर आपल्याला काही जगातलं काही मिळवायचं असू द्या, नाही तर जगाचा बाद करून परमात्म्याचं ज्ञान मिळवायचं असू द्या, काही घ्यायचं असेल, मिळवायचं असेल, साहित्य प्राप्त करायचंय, श्रीगुरूंची उदारता तयारच आहे. तुम्हाला सारस्वती प्रवेश करायचा आहे, म्हणजे शास्त्र विद्येमध्ये प्रवेश करायचा आहे, श्रीगुरु देतात. तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय, जीवाचा शिव व्हायचंय, श्रीगुरु देतात. आणि काहीही तुम्हाला जगातलं काही मिळवायचं असेल, संसारातलं काही, परमार्थातलं काही मिळवायचं असलं तरी सुद्धा श्रीगुरूंची कृपा दृष्टी उदार आहे. उपनिषदामध्ये असं वर्णन आहे, ब्रह्मज्ञम ह्यर्चयेत भूती कामहा. ऐश्वर्याची कामना असली तरी सुद्धा एखाद्या ब्रह्मज्ञानी अशा श्रीगुरूंची उपासना करा, तुम्हाला सांसारिक ऐश्वर्य सुद्धा प्राप्त होईल. ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर जर श्रीगुरूच उदार असतील तर आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. श्रीगुरूंचीच शरणागती स्वीकारा, श्रीगुरूंचीच उपासना करा, श्रीगुरूंचीच सेवा करा आणि श्रीगुरूंच्या समोर जाऊन शरणापन्न होऊन तुम्ही श्रीगुरूंना मागा, श्रीगुरूंना प्रार्थना करा. ते श्रीगुरू तुम्हाला सर्वस्व दान देतील. अशा प्रकारची श्रीगुरूंची निष्ठा, श्रीगुरूंची उपासना व्यक्त करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबाराय श्रीगुरूंच्या कृपादृष्टीला या पहिल्या ओवीमध्ये दुसऱ्या विशेषणातून उदार असं म्हणतात. आता तिसरं विशेषण आहे प्रसिद्धे. हे प्रसिद्ध असणं म्हणजे काय? उपसर्गपूर्वक सिद्ध धातू आहे, सिद्ध शब्द आहे. तर हे प्रसिद्ध असणं किती प्रकारचं आहे? असंच या प्रसिद्ध शब्दाचा अर्थ काय, श्रीगुरूंची प्रसिद्धी पुन्हा कशी आहे, वैशिष्ट्य काय आहे, आणि अनवरत आनंदाचा वर्षाव ही श्रीगुरूंची कृपादृष्टी कशी करते, याचा विचार आपण उद्याच्या पाठात करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.